राज्यघटनेच्या कलम नंबर 18 उपक्रम 1 अंतर्गत ज्या भेदभावमूलक पदव्या आहेत ना, त्या भेदभावमूलक पदव्या समाप्तीची भूमिका आपण त्या आर्टिकलमध्ये आणतो. जिथं या भारतरत्नाबद्दल जर बघितलं तर हा भेदभाव करतो या दृष्टिकोनातून आपल्याला 2 वेळा हे पुरस्कार देणं बंद करताना सुद्धा दिसतात. आपण बघतो 1977 ते 1980च्या कालखंडापर्यंत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा पुरस्कार देणं बंद केलेला होता. नंतर 1992 पासून ते 1996-97 पर्यंत आपल्याला हा पुरस्कार सेकंड टाइम सुद्धा या ठिकाणी देणं बंद केलेला होता. हे लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचा रेफरन्स काय आहे तर 1996च्या कालखंडामध्ये असलेला बालाजी वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला, या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं की कलम 18 उपकलम 1 अंतर्गत असणारा जो पदवी शब्द आहे ना, त्या पदवी शब्दांतर्गत भारतरत्न, पद्म पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार हे येत नाहीत. म्हणजे हे भेदभाव निर्माण करत नाहीत. हा रेफरन्स दिला. आणि पण याच्यासोबतच एक मुद्दा जोडला गेला, तो म्हणजेच काय की कोणत्याही व्यक्तीला या पुरस्काराचा संदर्भ प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून त्या ठिकाणी देता येणार नाही.